जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. आमदार संजय गायकवाड म्हणतात, याच विषय आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आमदार संजय गायकवाड आपल्या बरोबर आहेत. संजय गायकवाड जी, आपण म्हणलंय की 35 कोटीचं कमिशन मी कार्यकर्त्यांकरता सोडून दिलं, म्हणजे नेमकं काय, कुठल्या कामात? ते कामाच्या ऐवजी कमिशन चुकून तोंडात आणलं. ऍक्च्युअली 35 कोटीची कामं वाटप केली असं होतं ते, पण माझ्या डाव्या हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी डावी कोपरी वळते म्हणून ते शब्द तोंडामध्ये आलेला तो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला काम म्हणायचं होतं पण कमिशन हा शब्द तुमच्या तोंडून निघून गेला? हो हो हो. म्हणजे कमिशन खोरी याची ही कबुली नव्हती? कमिशन खोरीचा विषय नाही. 35 करोड रुपयाची कामं वाटप केली, तर कामाच्या ऐवजी कमिशन तोंडामध्ये आलं. म्हणजे चुकून हा शब्द बोलला गेला असं तुमचं म्हणणं आहे? येस, चुकून बोलला गेला तो. पण म्हणजे तुम्हाला म्हणायचं होतं काम, पण शब्द निघाला कमिशन? येस येस येस. म्हणजे हे आत्ता हे वक्तव्य समोर येतं म्हणून तुम्ही? नाही नाही नाही, मी काल त्याच्या ज्यावेळेस कार्यक्रम संपला तेव्हा पण मला काही लोकांनी लक्षात आलं, मी तेव्हाच बोललो रे मला कामाचं बोलायचं होतं. बर, कामाचं बोलायचं होतं पण कमिशन हा शब्द तुमच्या तोंडून निघून गेला? हो हो. पण म्हणजे कमिशन खोरी, टक्केवारी असं काहीच गणित नाहीये? नाही 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 नाही. हे कार्यकर्त्यांसाठी म्हणून तुम्हाला म्हणायचं होतं आणि त्यातनं हे वक्तव्य तुमच्याकडे झालं? कार्यकर्त्यांनी कामं मागतात, आपण त्यांना कामं दिली असा त्याचा अर्थ होता. म्हणजे कामांचं वाटप कार्यकर्त्यांसाठी केलं जातं एवढं तर खरं ना? एवढं. म्हणजे कार्यकर्त्यांसाठी कामं दिली जातात, इतर लोकांसाठी नाही? येस येस. नाही असं काही नाही. असं काही नाही? जे कार्यकर्ते मागायला तर त्यांना आपण दिलं ठेकेदारापेक्षा. बर, पण त्यात कुठे कमिशनचा मुद्दा नव्हता? नाही नाही. हे चुकून म्हटलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे? हो, चुकून म्हटलं गेलं.